सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 21 एप्रिल 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. साताऱ्यातील दबावाच्या राजकारणाला घाबरू नका. एकनाथ शिंदे यांचा भाजपावर हल्ला बोल. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पातळी सोडून राजकारण करण्यात आले. कोणीही किती दबावाचे राजकारण करू द्या, पण तुम्ही घाबरू नका, निर्धाराने लढा, असा आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाचं नाव न घेता साताऱ्यातील सभेत दिला. एकनाथ शिंदे यांच्या सभेस नुकत्याच झालेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीतील गोंधळाची पार्श्वभूमी होती. शिंदे म्हणाले की सातारा ही माझ्यासाठी स्वाभिमानाची शूरवीरांची भूमी आहे. मी उपमुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, तर सातारकर म्हणून बोलत आहे. सातारच्या राजकीय परंपरेमध्ये खालच्या पातळीचे राजकारण केले हे सातारकर सहन करणार नाही. मी पण सातारकर आहे, रोकटोक आहे. एकतर मी कोणाच्या वाटेला जात नाही, पण कोणी छेडले तर त्याला सोडायचे नाही, हे माझे तत्व असल्याचे त्यांनी सुनावले. जेडपी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीची चित्रफित सादर करावी, पुणे विभागीय आयुक्तांनी घेतली सुनावणी. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रिया जिल्हाधिकारी चुकीच्या पद्धतीने राबवली असून ती रद्द करून नव्याने घ्यावी अशी याचिका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि शिंदे सेनेच्या सदस्यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे दाखल केली होती. यावर सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी विरोधी पक्षाच्या वकिलांनी सभागृहातील मतदान प्रक्रियेची व्हिडिओ चित्रफित तसेच त्या प्रक्रियेतील सर्व ओरिजिनल रेकॉर्ड सादर करण्यात यावे अशी मागणी केली. या प्रकरणात दिनांक 4 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे. अध्यक्षपदाच्या राष्ट्रवादी उमेदवार राहिलेल्या मनीषा फडतरे, उपाध्यक्ष पदासाठीचे शिवसेनेचे उमेदवार अशोक पाटील, सदस्य अनिल देसाई आणि संदीप पांडवे यांनी वकिलांमार्फत विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली आहे. जिल्ह्यात उरला 10 दिवसांचा रक्तसाठा, शिबिरांची संख्या घटली, रक्तपेढ्यांकडून रक्तदानाची शोधाशोध. उन्हाळी सुट्ट्यांमुळे रक्तदान शिबिरांची संख्या घटली असून सातारा शहरासह जिल्ह्यातील रक्तपेढ्यांवर रक्तसाठा कमी झाला आहे. परिणामी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यासाठी रक्तपेढ्यांना शोधाशोध करावी लागत आहे. त्यात निगेटिव्ह रक्तगटाची मोठी कमतरता भासत आहे. काही रक्तपेढ्यांमध्ये 10 दिवस तर काही ठिकाणी 8 दिवसांचा रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे आवाहन रक्तपेढ्यांतर्फे करण्यात येत आहे. इरफळे कर्ब पाटण ते दुचाकी पिकअप वाहनाचा भीषण अपघातात 9 दाम्पत्याचा मृत्यू. कराड चिपळूण मार्गावर इरफळे गावाच्या अगदी दुचाकी आणि पिकअप वाहनाच्या धडकेत 9 दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची उद्योगविरोधी घटना सोमवारी दुपारी घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सडा दाडोली येथील राजू विठ्ठल झोरे वय 25 आणि पत्नी राणी राजू झोरे वय 23 दुचाकीवरून शहर येथे जात होते. इरफळे येथील गारा हॉटेल समोर ट्रकला ओलांडताना समोरून पिकअप वाहनाची दुचाकीला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात राजू झोरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झाला राणी झोरे यांना उपचारासाठी कराड येथे नेत असताना त्यांचाही मृत्यू झाला. विशेष म्हणजे या दोघांचे लग्न केवळ 10 दिवसांपूर्वी झाले होते. या प्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवतार तालुका सातारा येथे मधमाशींच्या हल्ल्यात 1 जण गंभीर जखमी तर 100हून अधिक ग्रामस्थ जखमी. सातारा तालुक्यातील शिवतार येथे सोमवार दिनांक 20 एप्रिल रोजी सायंकाळी निसर्गाच्या कोपामुळे एक भीषण घटना घडली. साताराहून मार्गावर गजबजलेल्या शिवतार बसस्थानक परिसरात सायंकाळी 6:15च्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटल्याने पिंपळाच्या झाडावरील मधमाशांचे पोळे अचानक खवळले. या मधमाशांनी काही क्षणातच खाली असलेल्या ग्रामस्थांनी प्रवाशांवर हल्ला चढवला. या अनपेक्षित हल्ल्यात 100हून अधिक जण जखमी झाले असून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. कुमार अंकुश चव्हाण राहणार सातारापाडी असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यातील 17 लाख कर्मचारी शिक्षक आजपासून बेमुदत संपावर. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन लागू करा, निवृत्तीचे वय 60 वर्ष करा, रिक्त पदे भरा आदी प्रलंबित मागण्यासंदर्भात राज्यातील सुमारे 17 लाख सरकारी आणि सरकारी शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांसह चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाच्या हत्यार उपसले आहे. या प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी मंगळवार दिनांक 21 एप्रिल पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. या संपाला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शहरी ग्रामीण भागातील सरकारी कार्यालयासह शाळा रुग्णालयातील कामकाज ठप्प होणार आहे. सिमेंटच्या जंगलाने उडवली आता सातारवासियांची झोप, अर्बन हिटचा फटका. एकेकाळी हिरव्यागार वृक्षराजीने नटलेले सातारा शहरात अक्षरशः सिमेंटच्या जंगलात रूपांतरित झाले आहे. शहरीकरांना सिमेंटच्या घरांची वाढलेली संख्या यामुळे सातारकरांना अर्बन हिट आयलंडचा मोठा फटका बसू लागला आहे. दिवसा रखरखते ऊन आणि रात्री सिमेंटच्या भिंतीची आग यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. पारा साताऱ्याचा सातत्याने 40% संचावर पोहोचत आहे. उन्हाच्या दहाने नागरिकांवर असतानाच घरांच्या आतला उकडा जीवदाना ठरत आहे. दिवसभर तापलेली सिमेंटची घरे अत्याची उष्णता बाहेर टाकत असल्याने कूलर आणि पंखे लावणी बंद करण्यामध्ये प्रचंड उकडा जाणवत आहे. या दुहेरी संकटामुळे सातारकरांची झोप उडाली आहे. अर्बन हिट आयलंड म्हणजे शहरी भागात ग्रामीण भागाच्या तुलनेत जाणवणारे जास्त तापमान. सिमेंटची घरे, डांबरी रस्ते आणि काचेची इमारती सूर्यप्रकाश शोषून घेतात आणि रात्री उष्णता वातावरणात सोडतात. सातारा एसटीच्या NCMC कार्ड वितरणावरून गोंधळ, 1.5 महिना उलटून गेला तरी कार्ड वितरण नाही. अपंग महिला ज्येष्ठ नागरिक वैतागले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीकडून ज्येष्ठ नागरिक महिला अपंग यांना सवलतीसाठी देण्यात येणारे NCMC कार्ड नोंदणी 2 महिने सुद्धा NCMC कार्ड नागरिकांना मिळाले नाही. गेल्या 4 दिवसांपासून नागरिकांना कार्ड तयार असून ते जिथून काढले तिथून मिळून असा मोबाईलवर मेसेज आलाय. मात्र सातारा गावात गेल्यानंतर कार्ड वितरण सुरू नसल्याने नागरिक गोंधळ करत आहेत. भर उन्हाताना ज्येष्ठ नागरिक अपंग महिलांना हेमपाटी मारायला लागत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. यात एखादी दुर्घटना घडली तर याची जबाबदारी एसटी महामंडळ घेणार का, असा सवाल ज्येष्ठ नागरिकांनी विचारला आहे. कोरेगावातील जयभवानीनगर कुमटे फाटा परिसरातील 10 घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे विजेचा दाब अचानक वाढल्याने जळाली.
कोरेगाव शहराच्या पूर्वेकडील जय भवानीनगर कुमटे फाटा परिसरात सोमवारी सकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडामुळे वीज पुरवठा व्यवस्थेत बिघाड होऊन अनेकांचे नुकसान झाले. महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे विजेचा दाब अचानक वाढला. त्यामुळे सुमारे 8 ते 10 घरातील टीव्ही, फ्रीज, पंखे यासारखी उपकरणे जळून खाक झाली. सकाळच्या सुमारास परिसरात जोरदार पाऊस आणि वाऱ्याची तीव्रता वाढली होती. याच दरम्यान ट्रान्सफॉर्मरमधील न्यूट्रल फेज तुटल्याने वीज पुरवठा असंतुलन निर्माण झाले. परिणामी घरांमध्ये अति व्होल्टचा धक्का बसून इलेक्ट्रिक उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे. कंटेनरला दुचाकीची धडक, विडणी येथील एक जण ठार. गणेश शेरी तालुका फलटण येथे कंटेनरला पाठीमधून दुचाकीची जोरदार धडक बसली. या अपघातात विडणी येथील दुचाकीसह ठार झाल्याची घटना घडली आहे. सतीश बापूराव मदने व 25 राहणार विडणी तालुका फलटण असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड, फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका, सातारा. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.